कोविड कालावधीमध्ये धुरंधर कामे झाली. सर्व लोक अतिदक्षता विभागात आणि कोणी अत्यावश्यक ते कामामध्ये बिझी असताना कोणी अभियंता नव्हते. केवळ रवींद्र शिंदे हा एकमेव कार्यकारी अभियंता सेवेमध्ये काम करत होता. धुरंधर काम केलं. कोविड कालावधीमध्ये पूरस्थितीपासून पावसास्थितीपासून बचाव केला. अनेक वर्तमानपत्रामध्ये रवींद्र शिंदेबाबत म्हणजे माझ्याबाबत कार्यकारी अभियंता असताना बातम्या आल्या की कोविड योद्धा, कोरोना कालावधीची प्रतिदीर्घ परिस्थिती असताना कुठलीही तमा न बाळगता जीवाची पर्वा न करता धुरंधर साईटवर काम करत विजय सिंगलने दखल घेतली. डॉक्टर विपिनजी शर्माने दखल घेतली. विजय सिंगलने दखल घेतली. अरे की एकच कार्यकारी अभियंता मला साईटवरती कोरोना कालावधीचं काम करताना दिसतं, तर बाकीचे अधिकारी काय करतात? नगर अभियंत्यानं प्रश्न विचारला, तुम्ही जागेवर बसून काय करताय? तेव्हा नगर अभियंता रवींद्र खडताळे होते. पळत कळवा खारेगाव मुंब्र्याला आले मला शोधत. अरे रवी तू आम्हाला काय कळवत नाही? अरे तुम्हाला काय कळवू? माझी ड्युटी करतो आहे आणि माझी ड्युटी करून कळवून मला आयुक्तांना कळवणे गरजेचं आहे. क्रमप्राप्त आहे. मी कळवत होतो. माझं प्रत्येक कामांच्या नोंदी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही सोशल मीडियावरती चेक करा. मीडियाचा रेकॉर्ड काढा गेल्या मागील 5 वर्षाचा. मी कोणाकोणाला मेसेज कसे पाठवलेत कामांचे धुरंधर रेकॉर्ड आहे. आणि असं असताना महानगरपालिकेतील बांधकाम विभागातील नगर अभियंता असतील, उपनगर अभियंता असतील, आयुक्तांनी आदेश देऊनही सौरवरावाने फाईलवर सह्या करत नाहीत, बिलं अदा करत नाहीत. त्यातील 2 ठेकेदार अटॅकने गेले. मागासवर्गीय ठेकेदार नवनाथ झाडे गेला. त्याच्या आधी विजय पगदाळ नावाचे ग्रस्त अटॅकने गेले. नाल्यांची धुरंधर कामं करता कर्जाचा बोजा बिलं नाही आहे. नवनाथ झाडे गेले. विजय पगदाळ गेले तेव्हा मी माझ्या मुलीचं ॲन्युअल घाणेकरमध्ये चालू होतं. मला फोन आला, साहेब असं झालं, आपले ते ठेकेदार विजय पगदाळ गेले. दुःख झालं. एक तरुण ठेकेदार जर जातो कर्जाच्या बोजाने, ही फार दुरावस्था आहे. महाराष्ट्र शासन नियमावली शासन कायद्यानुसार तर ठेकेदार काम करतो. आता नागपूरचं गेल्या वर्षी एका ठेकेदाराने आत्महत्या केली. का बरं केली? कारण शासन स्तरावरती शासनाकडेच निधी द्यायला पैसे नाही आहेत. केवळ अवघड 1 ते 1.25 कोटीचं काम होतं आणि ते 1 ते 1.25 कोटीच्या कामासाठी त्या नागपूरमधील युवकाने जीव दिला. म्हणजे ही धुरंधर अवस्था आहे महाराष्ट्र शासनाची. आणि आपण केवळ सत्तेचं गणित करतो आहे. कुठे नेऊन ठेवलं माझा महाराष्ट्र? सत्ताधारी होत आहेत श्रीमंत, ठेकेदार होतो आहे गरीब, गोरगरीब नागरिक होतो आहे गरीब. त्यांना नाही काम, ना धाम, ना पोटाला रोजी, ना रोटी. आणि येथे आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा. आरक्षण उपवर्गीकरण महत्त्वाचं नाही आहे, ते कुठे जात नाही आहे, कायद्याच्या चौकटीत आहे. त्यामुळे प्रथमतः रोटी कपडा मकान, पोटाला रोजगार, पोटाला भाकरी, पोटाला चाकरी, हे उद्योग जेव्हा येतील तेव्हाच त्या आरक्षण उपवर्गीकरणाचा फायदा आहे ना. केवळ आपलं नाव प्रसिद्धी कशी होईल? गोरगरीब जनतांचा हिशोब कोण करत नाही, पोटापाण्याचा हिशोब करता रोजचा दिनखर्च कसा चालेल याचा आज दुर्धर अवस्था आहे. आज महाराष्ट्र जो 50% कर्ज होतो आज 100% गणित कर्जाचं झालेलं आहे. मग हे कोणी केलं? केंद्रामध्ये पण तीच अवस्था आहे. 100% कर्ज झाले, 50% ते 100वर पोचले. एवढंच सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.